ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज। गोकुळचे अध्यक्ष महाडकांच्याच कार्यकर्त्यांवर भडकले। पहा नेमकं कारण काय। आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज आणि मी शर्वरी। गोकुळ दूध संघाची 62वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज म्हणजे 30 ऑगस्ट रोजी पार पडली। दरवर्षीप्रमाणे पाटील आणि महाडिक यांच्या कार्यकर्त्यांचा गोंधळात ही सभा पार पडली। दोन्ही गटांकडून एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांवर चिडल्याचं पाहायला मिळालं। सभा सुरू होताच अध्यक्ष अरुण डोंगळे सर्व संचालकांसह व्यासपीठावर दाखल झाले, तेव्हा महाडिक गटातील कार्यकर्त्यांनी विरोधात घोषणाबाजी केली। अध्यक्ष डोंगळे भाषणाला उभारताच ते भडकल्याचे पाहायला मिळाले। दाखवायच्या वेळी घोषणाबाजी दाखवा, 2 महिन्यांची संधी मिळणार आहे, त्यावेळी ओरडा असं म्हणत डोंगळेंनी महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांना डिवचलं। सभेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अरुण डोंगळे म्हणाले, शौमिका महाडिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते, त्याचा खुलासा आम्ही केला होता, मात्र शौमिका महाडिक यांनी सभेत येऊन गोंधळ घालायला नको होता। गोकुळची सभा ही त्यांच्या डोक्यात नाही तर त्यांच्या डोक्यात पुढील निवडणूक आहेत, त्यामुळे महाडिक सभेत झेंडे घेऊन आल्या होत्या। ज्या संचालिका आमच्या विरोधात बोलतात त्या वर्षभरात किती बैठकांना उपस्थित होत्या, किती मुद्दे उपस्थित त्यांनी केले, असा सवाल अरुण डोंगळे यांनी शौमिका महाडिक यांना केलाय। गोकुळ दूध संघ प्रगती करत असताना तुम्ही त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहात। मला चेअर म्हणून ही सभा आणखी 2 तास चालवायची होती, पण सभासदांच्या चिठ्ठ्या आल्या की लवकर सभा संपवा। सभासदांना व्यासपीठावर बसून प्रश्न विचारण्याची संधी दिलेली असताना तुम्ही मात्र व्यासपीठाच्या समोर खाली बसून प्रश्न विचारत होता। शौमिका महाडिक यांची ही पहिलीच टर्म आहे, या क्षेत्रात त्यांचा अभ्यास कमी आहे, असा टोला अध्यक्ष डोंगळे यांनी लगावला आहे। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज। अशा प्रकारच्या बातम्या जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम मोबाईल उचला आणि सबस्क्राईब करा यूट्यूबवर जाऊन तिचा जागर न्यूज। आणि बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी शर्वरी।